निसर्ग सौंदर्याने नटलेल्या बुलढाणा जिल्ह्यात लता वृक्षांची दाटी डोळ्यांचं पारणं फेडणारी आहे। अगदी फ्लॅट संस्कृतीलाही हिरवळ लाभली आहे। अंगणात शोभेची झाडं लावणे हा काहींचा छंद असतो, तर काहींना घरात वाढणारी शोभेची झाडं आवडतात। पण यातही शहरातील शांतिनिकेतन नगरात वसंत सरदार यांनी घेतलेला जपानमधील बोन्साय झाडांचा ध्यास वैशिष्ट्यपूर्णच नव्हे तर वृक्षप्रेमींना अवाक करणारा आहे। 22 वर्षांपासूनची ही बोन्साय झाडं परिसरात कुतूहलाचा विषय बनले आहेत। अलीकडे फ्लॅट संस्कृतीने अनेकांच्या मनातील बागेचं स्वप्न पुसून टाकलं, तर काही ध्येयवेड्यांनी आपल्या स्वप्नपूर्तीतून फ्लॅट संस्कृतीलाही हिरवळ प्राप्त करण्याची किमया साधली आहे। बुलढाण्यातील शांतिनिकेतन नगर येथील व्हीसी सरदार हे अभिनव अर्बन पतसंस्था येथे MD म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी गेल्या 22 वर्षांपासून बोन्साय निर्मितीचा प्रयोग साध्य केला आहे। दरम्यान पुण्यातील प्राजक्ता काळे यांची जागतिक स्तरावरील सर्वात मोठी म्हणजे 3333 बोन्साय वृक्षांचे प्रदर्शन सरदार यांना प्रेरणादायी ठरलं। त्यांनी घराच्या तब्बल 2000 स्क्वेअर फुटात 50 ते 60 प्रकारची बोन्सायची परसबाग फुलवली आहे। 18 ते 22 वर्षांची झाडं, पण त्यांची वाढ अगदीच मर्यादित म्हणजे 1 मीटर पर्यंत असल्याने कुंडीत वाढवलेली ही बोन्साय झाडे लक्ष वेधून घेत आहेत। बोन्साय ही प्रामुख्याने जपानी कला आहे। बोन्साय अर्थात छोट्या कुंडीतील झाड। बोन म्हणजे छोटी कुंडी आणि साय म्हणजे झाड। प्राचीन भारतीय ग्रंथात वामन वृक्षकला नावाने उल्लेख आढळतो। बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबरच वामन वृक्षाचा जगभर प्रसार झाल्याचा इतिहास आहे। आज प्रचंड वृक्षतोड होत आहे। उपयुक्त व दुर्मिळ अशी झाडे वृक्ष नामशेष व्हायला लागली आहेत। अशावेळी बोन्साय सारख्या कलेमुळे अनेक दुर्मिळ वृक्ष झाडं व त्यांच्या जाती प्रजातींचं जतन करून ठेवू शकतो। पुढच्या पिढीला देणाऱ्या अनेक वारशांपैकी हा वारसा निश्चितच उपयुक्त असेल। भारतात बोन्साय कला वाढावी, या कलेचा उपयोग शेतीपूरक व्यवसाय म्हणून व्हावा अशी अपेक्षा या निमित्ताने सरदार यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी वसंत सरदार। बोन्साय ही वृक्षकला मी गेल्या साधारणतः 22 वर्षापासून जोपासत आहे। बोन्साय ही कला साधारणतः भारतातलीच आहे। वामन वृक्षकला म्हणून याला आधी आपल्या संस्कृतीमध्ये जोपासली गेली होती। जपानमध्ये ह्या कलेला जास्त वाव होता आणि त्यांनी जास्त डेव्हलप केली ती कला परत भारतामध्ये आता खूप चांगल्या प्रकारे वाढत आहे। पुण्याच्या प्राजक्ता मॅडम यांचं खरं तर जगातलं सर्वात मोठं कलेक्शन त्यांच्याकडे आहे बोन्सायचं। त्याचप्रकारे त्यांचं हे असं म्हणणं पडलं की जी बोन्साय कला आहे याचा आपण व्यावसायिक पद्धतीनं सुद्धा उपयोग करू शकतो। बोन्साय झाडाला फॉरेनमध्ये खूप मागणी आहे आणि त्यासाठी आपण ही कला जर जोपासली तर स्वतःचा आनंद पण याच्यामध्ये आपल्याला वाढवता येतो आणि त्यासोबत शेतकरी किंवा नवीन युवक आहेत यांच्यासाठी एक व्यवसाय म्हणून चांगली संधी याला आपल्याला बघता येईल। या कलेमध्ये आपण कमी जागेमध्ये सुद्धा रोपं वाढवून ते बोन्सायच्या पद्धतीने तयार करून ते आपण साधारणतः चांगल्या ठिकाणी विकू शकतो आणि स्वतः रोजगार निर्माण करू शकतो। भविष्यात अजून काय वाढवण्याची काय आपल्याकडे संधी? भविष्यामध्ये साधारणतः आपण जर याला शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा प्राजक्ता मॅडमने म्हटलं आहे की व अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपल्याला देता येईल आणि त्याच्यामुळे रोजगार निर्माण होईल। शेतीला एक व्यवसाय पूरक आपल्याला त्याला जोड देऊन त्याचं उत्पन्नसुद्धा वाढवता येईल। तर निसर्गाची पण जोपासना होईल आणि आर्थिक मदतसुद्धा आपल्याला याच्यापासून मिळवता येईल। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।